पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसची नंबर प्लेट तुटलेली, पोलीस कारवाई फक्त नागरिकांवरच का, असा संतप्त सवाल उपस्थित केलाय आम आदमी पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी। आपण पाहत आहात शिवकाळ न्यूज। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। पुणे शहरात रोज दिसणारी वास्तवता म्हणजे सामान्य नागरिकांच्या वाहनावर कडक कारवाई। नंबर प्लेटवर थोडी धूळ लागली, अक्षरे पुसट झाली तरी लगेच दंड। पण पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस क्रमांक 290 MS14 HU 6428 ही सातारा रोडवरील BRT मार्गावर डी मार्ट समोरून जात असताना तुटलेल्या नंबर प्लेटसह धाडसीपणे फिरताना दिसली। थेट प्रश्न नागरिकांचा, उद्या या बसने अपघात घडवला तर जबाबदार कोण? नंबरच वाचता येत नसल्यास बसची ओळख कशी पटणार? वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर बस दिवसातून कित्येकदा जाते तरी कारवाई का होत नाही? पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे प्रशासन इतकं बेजबाबदार का? हेच जर एखाद्या नागरिकाच्या दुचाकी किंवा कारच्या बाबतीत घडलं असतं तर जागेवर दंड ठोठावला गेला असता। मग शासकीय बस नियम मोडली तर गप्प का? आपलं ते मूल आणि दुसऱ्याचं ते कार्ट, अशी स्थिती आज पुण्यात निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे, सामाजिक न्याय विभाग यांनी संताप व्यक्त करत म्हटले की ट्रॅफिक पोलीस फक्त सामान्य नागरिकांना घेरतात, मग पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या गाड्यांवर कायदा लागू होत नाही का? पुणेकरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या बेजबाबदार व्यवस्थेवर कठोर कारवाई कधी होणार? आम आदमी पार्टीची मागणी आहे, तातडीने संबंधित बस व ड्रायव्हरवर कारवाई करावी। पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या प्रशासनाने सर्व बसेसच्या नंबर प्लेटची तपासणी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी। ट्रॅफिक पोलिसांनी दुहेरी निकष न लावता शासकीय वाहनांवरही समान नियम लागू करावेत। नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या बेफिकीरपणाला आळा बसला नाही तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आलाय। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूजला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर प्रेस करून महत्त्वाचे अपडेट्स मिळवा। शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट देखील जरूर करा। धन्यवाद।